हाय दोस्तों, स्वागत आहे तुमचं मैची दुनियाच्या या नवीन एपिसोडमध्ये. आज तर उठल्या-उठल्या बिलकुल टाईमपास करता नाही आला. मला डायरेक्टली काम करायला सुरू करावं लागलं कारण की ते थोडंसं इम्पोर्टंट होतं आणि मग मी बाहेरचं काम करण्यासाठी परत निघाली एकदा घराच्या बाहेर आणि अगेन खूप जास्त धूप आहे त्याच्यामुळे पूर्ण पॅक होऊन निघाली होती. काम तर आपलं काही झालं नाही. दुसऱ्यांची शादी बघून आणि एक नकली कोकम सिरप घेऊन मी घरी चालली आली. आता हे सिरप खरंच नकली आहे की असली आहे हे चेक करण्यासाठी मी आल्या-आल्या ते बनवलं आणि सगळ्यात पहिले मम्मीला टेस्ट करायला दिलं आणि दोस्तो जेव्हा मी एक गोट टेस्ट केलं तेव्हा मला कळलं की नाही आय वॉज राईट आणि हे खरंच नकली आहे. ओ बाय द वे आज IPL ची फायनल मॅच होती आणि RCB होती फायनल्स मध्ये तर खूप जास्त इंटरेस्टिंग मॅच होती ही तर जी मी एन्जॉय केली प्यूनी बनवलेल्या एकदम मस्त चीझी टोस्ट सोबत. येस प्यू लहान आहे तरी पण ती मला असं काही काही खायला घालते. दॅट्स हाऊ वी आर. पेट पूजा करून झाली आणि मी परत निघाली आपलं दुपारचं जे राहिलेलं काम होतं ते करण्यासाठी. बट अगेन मला आणखीन एक शादी दिसली. आपण लोकांच्या शादी बघतच राहणार आहोत. एनिवे मी आली होती आपण त्या दिवशी घेतलेल्या ड्रेसचं ब्लाउज शिवण्यासाठी. बट इकडे ही मुलगी मला अलगच ॲटिट्यूड दाखवत होती. सो मी पण काय कमी आहे का दोस्तो? मी पण तिला इग्नोर केलं आणि मी माझं काम करायला लागली. हे सगळे काम करून मी जेव्हा घरी आली तेव्हा मला कळलं की RCB तर मॅच जिंकलेली आहे आणि याचं थोडंसं क्रेडिट तर सार्थकला पण द्यायला पाहिजे कारण की तो इतक्या महिन्यांपासून ही जर्सी घालून फिरत होता. जोक सपाट सगळ्या RCB फॅन्सला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि दॅट्स इट. बाय.